नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। एप्रिल हप्ता वाटप संदर्भात माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि सोबतच जर तुम्ही चॅनलवर आपल्या पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्र्यांनी केलेली मोठी घोषणा लाभार्थ्यांसाठी नेमकी काय आहे। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। फडणवीस सरकारच्या काळातील हा नक्कीच मोठा निर्णय म्हणायला हरकत नाही, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांसाठी फडणवीस सरकारच्या काळामध्ये नव्याने एक सेपरेट विभाग स्थापन करण्यात आलेला आहे आणि या विभागाचं नाव आहे दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जो की दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून ओळखला जात आहे। पहा, याच नव्याने निर्माण केलेल्या विभागासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे, महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि ती माहिती अशी आहे। पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, दिव्यांगत्वाचे बोगस किंवा चुकीचे UDID प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ गैरफायदा घेणे गुन्हा आहे। पडताळणीअंती अशा बोगस व्यक्तींविरोधात कार्यवाही प्रगतीपथावर असणार आहे। अशा सर्व व्यक्ती, संस्था, अधिकारी, कर्मचारी इत्यादींविरोधात कडक कार्यवाही करण्यात येणार असून तसेच भविष्यात हा दुरुपयोग कोणीही करणार नाही, यासाठीच दिव्यांग महाराष्ट्र .gov.in पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, चालू करण्यात आलेलं आहे आणि शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी त्यावर नोंदणी बंधनकारक आहे। सदर नोंदणी प्रमाणपत्र UDID कार्डशिवाय होणार नाही, करता येणार नाही, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी केलेल्या आहेत। तर पहा, दिव्यांग व्यक्तींसाठी अतिशय मोठा निर्णय आहे। दिव्यांग विभागाची जी निर्मिती करण्यात आलेली आहे, या विभागाच्या माध्यमातून एक नवीन पोर्टल देखील स्थापन करण्यात आलेला आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्याच्या सूचना थेट मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना नोंदणी करणं बंधनकारक आहे। कारण पहा, तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे पोर्टल सरकारने स्थापन केलेलं आहे आणि त्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे। एप्रिल महिन्यामध्ये जरी तुम्हाला सूट मिळाली असली, जरी रजिस्ट्रेशन झालेलं नसलं तरी पण तुम्हाला हप्ता वितरित केला जाणार आहे, परंतु इथून पुढच्या हप्त्यांसंदर्भात हाच निर्णय पुन्हा घेण्यात येईल असं होण्याची शक्यता खूप कमी आहे। तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून पोस्ट करत इथं आपल्याला माहिती पाहण्यास मिळालेली आहे की फडणवीस सरकारच्या काळातील हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी नक्कीच हा अतिशय मोठा निर्णय आहे। त्यामुळे जे कोणी माझे दिव्यांग बांधव अद्यापपर्यंत पोर्टलवरती नोंदणी करायचे राहिलेले आहेत, त्या सर्वांना कृपया विनंती आहे, कृपया लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि सर्व योजनांचा लाभ सुरळीतपणे चालू ठेवा। आता एप्रिल हप्त्यासंदर्भात माहिती पहा, एप्रिल हप्ता साधारणपणे 5 तारखेच्या आसपास, म्हणजे मेच्या, तर एप्रिलचा जो हप्ता आहे तो 5 एप्रिलच्या आसपास नोटिफिकेशन होऊन शासन निर्णय येणं अपेक्षित आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणतीही या संदर्भात ऑफिशियल नोटिफिकेशन, परिपत्रक किंवा काहीही माहिती आलेली नाही। म्हणून जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, मेसेज पडत नाही, पोर्टलवरती सूचना येत नाही, तोपर्यंत तारीख स्पष्टपणे सांगता येत नाही। पण आपण अंदाज व्यक्त करूया आणि अपेक्षा करूया की एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत कमीत कमी हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा। पाहू आता प्रत्यक्ष कधीही प्रोसेस सुरू होते, जशी प्रोसेस सुरू होणार आहे तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। धन्यवाद।